नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कवी भूषण यांनी उधळलेली स्तुतिसुमन आहेत. त्यांनी शिवछत्रपती महाराजांचं जे काही वर्णन केलंय, जे काही स्तुती केली आहे ती शिवबावन्नी म्हणून प्रसिद्ध आहे. साजी चतुरंग सैन अंग में उमंग भरी, सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है. शिवाजी महाराजांची सेना कशी तर चतुरंग, हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशी चतुरंग सेना ही चाललेली आहे. आणि ते सैनिक कसे आहेत तर अंग में उमंग भरी, उत्साहाने भरलेले, भारावलेले. आणि त्याचं नेतृत्व कोण करतंय तर सर्जा शिवाजी. सर्जा म्हणजे श्रेष्ठ असे शिवराय या चतुरंग सेनेचं नेतृत्व करत आहेत. आणि ते जंग जीतन चलत आहे, लढाई जिंकायलाच चालले आहेत, लढायला नाही तर जिंकायला. भूषण भनत नाद बिहत नगारन के, मोठमोठे नगारे वाजतायत आणि नदी नद मद कैबरन के रलत है. या नगाऱ्यांचा मोठा आवाज ऐकून जे हत्ती आहेत त्या हत्तीच्या कानामधून एक स्त्राव होतो ज्याला मद म्हणतात. तो झाल्यावर हत्ती चेकाळतो, हत्ती मदाला येतो असं म्हणतात. तर असे अनेक हत्ती चेकाळलेत, त्यांच्या कानामधून जो स्त्राव होतोय आणि त्या स्त्रावाने नद्या नाले भरून गेलेले आहेत. ऐल फैल खैल बैल खलक में गैल गैल म्हणजे इतस्तः पसरलेलं हे शिवाजी महाराजांचं सैन्य. खलक में गैल गैल, खलक म्हणजे मडकं, पण इथे विश्व या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. खलक में गैल गैल, विश्वातल्या प्रत्येक रस्त्यामधून गल्लीमधून हे सैन्य जाताना मोठा हाहाकार वाजतोय. गजन की ठैल पैल सैल उचलत है. गज हत्ती मोठ्या प्रमाणात हत्ती आहेत आणि ते एकमेकांना धक्के देत आहेत, ढुशा मारत आहेत आणि मोठमोठ्याने त्यांचा जो पायरव आहे त्याच्यामुळे सैल उचलत आहे. सैल म्हणजे शैल म्हणजे पर्वत. तर पर्वत देखील हत्तींच्या त्या मोठमोठ्याने चालण्यामुळे नुसता डळमळतोय. तारासो तरणी धुरी धारा में लगत चिमी. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे सगळीकडे असा धुरळा उडालेला आहे. या धुळीमुळे मोठा हा जो काही सूर्य आहे तो सुद्धा एका छोट्याशा ताऱ्यासारखा दिसतोय. थारा पर पारा पारावार यू हलत आहे. थारा म्हणजे थाळी जेव्हा पारा ठेवला जातो. आता पारा हा एक धातू आहे, मेटल आहे, पण तो जास्त हलत नाही. पण जेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश टाकला जातो तेव्हा तो हलतो. पारावार यू हलत है. इथे समुद्र या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. शिवरायांचं हे चतुरंग सैन्य, हाहाकार करत चाललेले शिपाई, हत्ती, घोडे याच्यामुळे समुद्र देखील हलायला लागलाय, समुद्र देखील डचमळायला लागलाय, असा हा साधारण अर्थ आहे. साजी चतुरंग सैन अंग में उमंग धरी, सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बेहद नगारन के, नदी नद मद गैबरन के रलत है. ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गजन की ठैल पैल सैल उछलत है. तारा सो तरनी धुरी धारा में लगत जिमी, थारा पर पारा पारा वार यो हलत है. थारा पर पारा पारा वार यो हलत है. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसह लवकरच. धन्यवाद.